हाय गाईस, कसे तुम्ही? या, आज मी तुम्हाला सुकट करून दाखवणार आहे. आज सुकट बनवणार आहे. सुकटीची चटणी, तर्री सुकट. बघा, त्याची मस्त एक बटाटा टाकणार आहे आणि सुकं करणार आहे. बघा दाखव, त्यासाठी काय काय घेतलंय बघा. कांदा, लसूण, तेजपत्ता, कढीपत्ता आणि मिरची आणि टॅमॅटो. चला हे आपण दाखवूया, तुम्हाला दाखवते. चला. दोन पाण्याने चांगले धुवून घ्यायचे. त्याला तेलात भाजून घ्यायचं आहे. बारीक. असं तेलात भाजायचं आहे, म्हणजे वरच्यावर वास येणार नाही, चांगली लागते. आपण थोडी हळद टाकते त्याच्यात. थोडंसं मीठ टाकायचं आहे. चालू घ्यायचं परत. बघा कशी कडक झाली. पावसाळ्यात कशी मच्छी नरम होते ना. पावसाळ्यात कशी सुकी मच्छी थोडी नरम होते ना पाण्याने. मग थोडीशी अशी भाजून घ्यायची, म्हणजे कडक होते चांगली. आणि त्यात बघा कशी आहे, कशी घ्यायची भाजी चांगली. असं कडक झाली पाहिजे. आता आपण तेल टाकूया, फोडून फोडून घेऊया. लसूण टाकूया. चांगला लाल. आता कढीपत्ता तेजपत्ता टाक. आपण मिरची टाकतो. कांदा टाकून घेऊया. मी याचे 3 कांदे घेतले. तर थोडे जास्त कांदे घ्यायचा, म्हणजे वाईट लागणार नाही, अजून चांगली चटणी होते. मग त्यापेक्षा आपण अशी पहिला तिला भाजून घ्यायची. मग तुम्हाला कांद्यामध्ये भाजायची गरज नाहीये. आपण कांद्यात भाजतो ना, तर बाबा चला सुकं टाकायला, तशी करायची नाहीये. पहिला तिला भाजून भिजून घ्यायची मस्त तेलात, मग टाकायची. आता आपण टॅमॅटो टाकूया.
आपले नरम आपण सुकट टाकूया. चला आता आपण मसाला टाकून घेऊया. मध्ये हळद टाकली मी 1 चम्मच. गरम मसाला टाकून घेतलाय. त्याला टाकूया. गाईस आता मीठ टाकूया आपण. थोडंसं टाकायचं आहे. थोडं साधारण पाणी, थोडा बटाटा शिजण्यासाठी थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचं आहे. आता पाणी टाकायची काही गरज नाहीये, थोडं टाकायचं. थोडासा वाफेत शिजून घेऊया बटाटा. थोडा वाफेत शिजून घेऊया बटाटा. मग झाली आपली चटणी. मग मी दाखवते तुम्हाला. या बघा गाईस, कसं माझी चटणी भारी झाली आहे. मस्त आले का नाही बघून तोंडाला पाणी. मग काय बघता काय, मग या खायला. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला लाईक करा. बाय.